लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाची बैठक पत्रातालीम येथे संपन्न झाली। यावेळी या बैठकीला खलिफा दत्तात्रय कोलारकर, दिलीप भाऊ कोल्हे, श्रीकांत घाडगे, राजन जाधव आदींची उपस्थिती होती। यावेळी सन 2024-25 गणेशोत्सव महामंडळ अध्यक्षपदी डॉक्टर किरण देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली। यामध्ये 2 उपाध्यक्ष, खजिनदार, कार्याध्यक्ष, अध्यक्षपदाची निवड करण्यात आली। उपाध्यक्ष म्हणून रणजित चौगुले, सज्जन वडणे, सेक्रेटरी विनोद मुगटे, मोहन मुन्ना, खजिनदारपदी दत्ता भोसले, मिरवणूक प्रमुखपदी गिरीश शेंगर, कार्याध्यक्षपदी आदित्य घाडगे, सहकार्याध्यक्ष आशिष शेळके, प्रसिद्धी प्रमुखपदी अर्जुन सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली। यावेळी उपस्थित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना यावेळेस मिरवणूक शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरी कराव्यात असं मत राजनभाऊ जाधव व दिलीप कोल्हे यांनी आवाहन केलं। तसेच नूतन अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात मिरवणुका काढाव्यात, तसेच लोकमान्य महामंडळाच्या वतीने कुठल्याही मंडळांना अडचण होऊ देणार नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं। सर्व आधारस्तंभ वडीलधारी ज्येष्ठ मंडळींचा मी मनापासून आभार मानतो की या पदावर माझं नियुक्ती केलेत आणि जे कोणी सर्व नूतन पदाधिकारी आहेत मी सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो की जे काय आपलं 50 वर्षाचं या मंडळाचं भव्य इतिहास आहे त्याच्याप्रमाणेच आम्ही सर्वजण या ठिकाणी येणारा गणेश उत्सव साजरा करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि आपलं जे काय मार्गदर्शन असेल, जे काय आपली सूचना असतील ते व्यवस्थितपणे आम्ही पार पाडू एवढंच मी बोलून। बापू ढगेकर, महादेव गवळी, बापू जाधव, लहू गायकवाड, नवनाथ बन्ने, बाळासाहेब गायकवाड, पिंटू चव्हाण, उमाकांत घाडगे, शेखर फंड, भैया बनसोडे, राहुल बनसोडे, देवीदास घुले, ओंकार भुरळे, किरण पवार आदी उपस्थित होते। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।